हाय नमस्कार. मी आता विहिरीकडे चाललेलो आहे. आमच्या सार्वजनिक गणपती विसर्जन कट्ट्याचं बांधकाम करायचं आहे. हे तिथे चाललो आहे. हा विहिरीच्या रस्त्याने चालू आहे. आमच्या विहिरीचा रस्ता आहे. पहिली खूप अडगळीची वाट होती. चालताना किंवा लाकडं आणताना किंवा गणपती हाताने पकडून नेताना एक चालण्याची अशी सोय पण नव्हती की दोघेजण माणसं गणपती धरून चालतील. पण आता ग्रामपंचायतीच्या योजनेतून एक हे रस्त्याचे काम करून घेतलं आहे. आमचे लाडके सरपंच वैभवजी सासकर यांच्याकडे विनवणी केली. त्यांनी लगेच आमची ती योजना मंजूर करून आमच्या रस्त्याचे काम करून दिलेलं आहे. आमच्या मंडळाच्या तर्फेने सरपंचांचे मी आभार मानतो. छान असा प्रकारचा रस्ता गेलेला आहे. आणि आता मी विहिरीकडे जात आहे. तर विहिरीकडे आता जी गाडी आली होती चिऱ्याची गाडी आली. तर आता मी गाडी आणताना थोडा त्रास झाला. थोडी आता इथे गाडी आम्ही रिवर्स घेतली. गाडी रिवर्स घेताना थोडा इथे फसली गेली गाडी थोडी टायर स्लिप मारत होते. लाकडे बिकडे टाकली, काय नाही झालं. आमचा भाऊ प्रथमेश हा आला. पाठोपाठ आमचे काका आले, सीताराम काका. मग त्यांनी थोडी आम्ही सर्वांनी मिळून मग आतमध्ये खडी टाकली, गवत टाकलं आणि गाडी केली पुन्हा रिवर्स चालू. आता गाडीला परत JCB आणून परत तिला ओढावं लागली असती. आमची विहिरीची वाट आहे. हा विहिरीपर्यंत रस्ता करून घेतलेला आहे. तर पहिलं पावसात जेव्हा रस्ता नव्हता तेव्हा खूप रान असायचं. हे दगड टाकलेले आहेत. हे इथे गणपती विसर्जन कट्टा बांधायचा आहे. दरवर्षी आम्ही जो गणपती ठेवायचो, पुढच्या वर्षी गणपती कट्टा बांधला पाहिजे, पुढच्या वर्षी गणपती कट्टा बांधला पाहिजे. जसं मी पुन्हा येईन होत होतं तसं. पण ते काय पुन्हा कधी आलंच नाही. पण यावर्षी एकजुटीने सगळी एकजूट करून विचार करून हा एक निर्णय घेतला. योग्यरित्या सगळ्यांनी चांगला प्रतिसादही दिला. आणि आता मी काम करत आहोत. इथे पण हे फाउंडेशन टाकायचं आहे. पूर्ण इथे जर गणपती ठेवला तर इथे कसं पूर्ण चिखल होतो, उभं राहायला भेटत नाही, पूर्ण चिखल असतो. त्याच्यामुळे आता बांधकामाला आता आम्ही सुरुवात करत आहोत. आमची विहीर आहे. विहिरीचं पाणी भरलं की पूर्ण हे चारी बाजूने पाणी होऊन सगळी चिखल होते. त्यामुळे आता हे काम आम्ही सुरू करत आहोत. धन्यवाद. सगळे आता आम्ही गणपती कट्टा बांधण्यासाठी चाललेलो आहोत. कामाला गती आलेली आहे आणि सर्व प्रकारे फास्ट काम होत आहे आता.
गणपती विसर्जन कट्ट्याचे फाउंडेशन चालू केलेले आहे. काम युद्धपातळीवर सुरू आहे. काम संपलेलं आहे आणि आता सर्वजण घरी चाललेलो आहोत. इथे खेकडे भेटलेले आहेत. किती भेटले रे कुर्ली? 2 4 5 6 6 खेकडे भेटलेले आहेत. एक जिवंत आहे, झाडाला बांधून ठेवलेली आहे. काम उद्या सिमेंटची बॅग आम्ही या काय 25 बॅग सिमेंट आणतो. हो तो आणतो. कामाचा दुसरा दिवस. गणपती सार्वजनिक विसर्जन कट्ट्याचे बांधकाम चालू आहे. वाळून येण्यासाठी आम्ही आलेलो आहे किरण नाईक यांच्या घरी. हर्षद नाईक यांचा टेम्पो आणलेला आहे वाळून येण्यासाठी. वाळू भरत आहे. गेलो आहे. समय भर वाळू भर. वाळू भरत आहे. वाळू भरून झालेली आहे. टेम्पो मध्ये हर्षद नाईक यांनी टेम्पोचे मार्गदर्शन केलेलं आहे, चांगलं सहाय्य केलेलं आहे. टेम्पो मध्ये वाळू भरलेली आहे. आता वाळू घेऊन आम्ही विहिरीवर जाणार आहोत. किरण नाईक यांनी वाळूसाठी सहकार्य केलेलं आहे. जरा संवाद साधूया. तुमच्या बायपाचं काय करणार सांगा. आता काय करतो तुमचं माहिती काहीतरी करून तो त्याच्यात करून घेऊ. माझ्या पाईपाचं पाईप कसं तरी घातला. पाईप तुमचं मध्ये लिहिलो पाईप उठतो. त्याला मेहनत भरपूर आहे. वाळूचं काम जोरदार चालू आहे. वाळू चला चला. गोटा पण आलेला आहे आमच्या या ठिकाणी. आता गाडीत वाळू भरलेली आहे आणि आता मी विहिरीवर चाललेलो आहोत टेम्पो घेऊन.
हर्षद नाईक यांनी गाडीचं सहकार्य केलेले आहे. हा लोखंडे यांची गाडी आलेली आहे आडवी. लोखंडे यांची जरा गाडी आलेली आहे मध्ये आडवी, त्यामुळे आता गाडी रिवर्स घेत आहे. येऊन दे रे. घमेल आणि थापी वरती आता टेम्पो मधून आम्ही प्रस्थान करत आहोत. वाळू, सिमेंट, घमेल, कापी सर्व घेतलेलं आहे. जरा आता उतरावं लागेल, गाडी रिवर्स घ्यायची. पुढे गाडीचा टर्न बसत नाहीये. ये रिवर्स घे, जाऊन दे पुढे. ये रिवर्स. बस बस बस. मार फुल मार. येऊन दे रिवर्स गाडी. रिवर्स गाडी आता विहिरीवर गेलेली आहे. येऊन दे. घमेल टायरा खाली गेलेला आहे. काढ सोम्या. बरोबर टायराकडे होत. चला वाळू उतरवा. चला वाळू पटापट उतरा रे. हर्षद नाईक काम करू शकत नाही. 15 वर्ष असल्यामुळे त्यांच्या टी शर्टचा कलर खराब होऊ शकतो. रेती उतरवत आहे. सिमेंट माल बनवतोय. किती माल बनवला रे? 7-8. 4चा माल निघाला. थोडा बाजार टाकून द्या. आपले नको करू आणि वाळू घेतो रे. वर्षाला माहिती चांगली आहे. 2 तास म्हणलं ना. मैंने बिल्डिंग मेंटेनेंस कोर्स केला ना.
मेंटेनन्स केल्यामुळे त्याला चांगली माहिती आहे. जास्त झाला वाटतं ना. या बागेत घरा घेऊन जाऊ. या घरा घेऊन गुडकीला वाटतं ना. तुझ्याकडे घे. पुन्हा गेलेली आहे ना. ही काय ही मारली बघ. बरोबर दिसतं का लाईन मारा बघा नजर मारा. बांधकामाचा दुसरा थर पूर्ण झालेला आहे. बरोबर वाटतं. इकडे कोणाक लाव कोणाक लाव आतमध्ये बरोबर आहे तुला. होय होय दुःख बरोबर आहे. मेजरमेंटचं नवीन हत्यार आता. खोरा घेतलं चालला असता रे ओढला असता रे. कामाचा चौथा दिवस आहे आज. गणपतीचे कठड्याचे फाउंडेशन. पूर्ण झालेले आहे आणि हा हातामध्ये भराव टाकायचा आहे. अशा प्रकारे काम करण्यात आलेलं आहे. हा गणपतीचा कठडा आहे आणि इथे आता भराव टाकायचा आहे. इथे एक दगड लावायचा राहिलेला आहे. तर दगड लावण्याचं काम चालू आहे. आणि ते शूटिंग मध्ये येण्यासाठी काय पण करू शकतात. आपण दोन्ही आले. इथला भराव टाकण्यासाठी आता दगड आणत आहोत. दगडाची शॉर्टेज आहे, त्यामुळे आता आमचं व्हाळ आहे. पावसामुळे आता पाणी कमी झालेलं आहे व्हाळातलं. आता शोधून शोधून दगड उचलावे लागणार आहेत. घमेल गिरे या तसे दगड जमा करून आम्ही तो भराव पूर्ण करणार आहोत. प्रथमेश नाईके खूप कष्ट घेत आहेत. सोम नाईके आलेले आहेत.
त्या लेवलला भरून हा, असं 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 भेटशील का नाही. अरे भाई ते बाहेर के घातले मोठे ते टाकू भाई आणले ना मी काय पैसा नाही माती टाकण्याचं काम चालू आहे. कोल्हापूरवरून 4 कामगार आणलेले आहेत माती टाकण्यासाठी. फोटो बघा नंतर. व्हिडिओ किती लांब आम्ही इकडे आहो, तुमची वाट बघत होतो. नाही गाडी पाठवला पण तुम्ही एक नवीन दोर घातले अजून 5 वर्ष बरा ना आजोबा म्हटलं आजोबा अजून बरे आजोबा अजून 2 वर्ष आला तो ना 10 वर्ष घरच्या शिवाय किती घरच्या कशी घरच्या समय घेतो हे सगळ्या शूटिंग मध्ये गेले बाबा. होय, हा लहान पोरगो किती काम करताय समजा नाही सगळ्या सोम काय म्हणतास? नाही, ते ह्या घसारतो रस्ता दाबून ठेवलेली आहेत ते. होय होय, भराव टाकण्याचे काम चालू आहे. भराव आता टाकत आहे. गव्हाला चिखल लागलेला आहे. माती टाकतोय पण चिखल लागलाय गव्हाला, ज्यामुळे गव्हाला धुवत आहे. फाउंडेशन काम, भराव काम चालू आहे. त्याचे दगड टाकून, एवढे मोठे दगड प्रथमेश नाईक यांनी उचललेले आहेत. घसरले का तोंडे एवढ्या लागून दगडाचे काम चालू आहे. होय होय, हलता होतो बरे त्याच्या खाली पॅकिंग देऊन उलटा पडा पडा कपडी लावू काही
मच्छी मार नाही खाता. माती जास्त लागत असल्यामुळे दगड वाळातून आणत आहे. घराकडे असे अडगळीतून दगड काढून टाकलेले धामचा व्हाळ आहे. हे चालून चालून पाणी गढूळ झालेलं आहे. पाऊस नसल्यामुळे पाण्याची पातळी कमी झालेली आहे. हे आमचं गणपती बुडवण्याचं स्थान. ही गणपती बुडवतो आम्ही. असा व्हाळ आहे. मागील वादळाने एक झाड उन्मळून पडलेलं आहे. निसर्गरम्य कोकण म्हणजे पावसाळ्यात असा कोकणामध्ये हिरवळ असते आणि ही हिरवळ बघण्यात खूप मजाच वेगळी असते. आमचे बाळकृष्ण काका दगड घेऊन जात आहेत. तू सांगणार ना तिकडे. चला, संध्याकाळ झालेले, काम संपलेलं आहे. आता सर्वजण आम्ही घरी चाललेलो आहोत. निघाला काय नाही आमचं पाणी पकडलं ना खालची मध्ये एवढे दोन तर काढू, 2-3 तर काढू. हे पडणार आहे का? हे काढली ना एकाच गाडी उठते आणि ते काढून दे. ती शूटिंग चाललेली आहे. नमस्कार कर सगळ्यांना. हे पडणार आहे. उद्या जाऊच्या आधी कामाला ते कोसळून जाऊ सगळं. कशाला आताच कसं येईल? आता कसं येईल? आता कसं येईल ते चालते. आता किती टाका काय काही टोपे राहला.
सीताराम नाईक यांनी एक ब्रास कडीचं सहकार्य केलेले आहे. हा घ्या ना घ्या हे पिलाले काय घ्या कोणा होती घ्या ती बाबू व्हायचं बिल्डिंग मेंटेनन्स नाही, बिल्डिंग मेंटेनन्स माल मिक्स करत आहे. हा इकडे आण जरा मीठ फाउंडेशनला सुरुवात केलेली आहे. एवढ्या पसून राव टाकून लेवल चालू आहे. मागे 2 मिनिटं थांबा. पाऊस असल्या कारणाने वरती ताडपत्री धरून आम्ही काम करत आहोत. हाय नमस्कार. अशा तऱ्हेने आमचे आज गणपती विसर्जन कट्ट्याचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. हा आमचा गणपती विसर्जन कट्टा.